अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी.मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन यांचा 12 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. यात दोघेही टायटॅनिक चित्रपटातील प्रसिद्ध किंग ऑफ द वर्ल्ड पोजमध्ये उभे असलेले दिसत आहेत. हे पुतळे फोम, रेझिन, लाकूड आणि वायरपासून बनवले असून त्यांना ब्रॉन्झसारखा रंग दिला आहे. हा पुतळा वॉशिंग्टन मॉन्युमेंटकडे तोंड करून उभा आहे. हा पुतळा अनामिक कलाकार गट द सिक्रेट हँडशेकने नॅशनल मॉलजवळ उभारला आहे. काही लोक याला राजकीय कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण मानत आहेत, तर अनेकांनी याला आक्षेपार्ह म्हटले आहे. व्हाईट हाऊसकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुतळ्यात एप्स्टीन पुढे उभा आहे आणि ट्रम्प त्याच्या मागे हात पसरवून उभे असलेले दिसत आहेत. ही पोज हॉलिवूड चित्रपट टायटॅनिकमधील त्या प्रसिद्ध दृश्यापासून प्रेरित आहे, ज्यात जॅक जहाजाच्या पुढील भागावर उभा राहून हात पसरवतो आणि म्हणतो, "मी जगाचा राजा आहे." पुतळ्याभोवती बॅनर लावण्यात आले आहेत, ज्यावर दोघांच्या फोटोसह "मेक अमेरिका सेफ अगेन" सारखे नारे लिहिलेले आहेत. हे इन्स्टॉलेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि स्थानिक लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या गटाने असा पुतळा लावण्याची ही पहिली वेळ नाही. 2025 मध्ये याच गटाने बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर नावाचा पुतळा लावला होता, ज्यात ट्रम्प आणि एप्स्टीन यांना हात पकडून उभे दाखवले होते. जेफ्री एप्स्टीन अमेरिकेचा फायनान्सर होता, ज्यावर अल्पवयीन मुलींची लैंगिक तस्करी आणि लैंगिक शोषणाचे नेटवर्क चालवल्याचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती, पण त्याच वर्षी न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. 1990च्या दशकात आणि 2000च्या सुरुवातीच्या काळात ट्रम्प आणि एप्स्टीनला काही सामाजिक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. तथापि नंतर ट्रम्प यांनी सांगितले होते की त्यांचे एप्स्टीनसोबतचे संबंध खूप आधीच संपले होते आणि त्यांनी त्याला त्यांच्या क्लबमधून बॅन केले होते. तर अशा प्रकारे अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी.मध्ये हा डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन यांचा हा 12 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.